नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी पूर्ण घराची साफसफाई करणार आहे। चला तर मग आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया। हा आहे हॉल। आता हॉलची क्लिनिंग पूर्ण झालेली आहे। सगळंच म्हणजे खिडक्या पुसून सगळं लादी पुसून ही जी लादी दिसते इथे आम्ही टाइल्स मारलेले आहेत त्या पण आता मी सगळं पुसून वगैरे घेतलेल्या आहेत। लादी पण क्लीन केलेली आहे। अशा प्रकारे आता हॉल डन झालेला आहे। चला आता हॉलची क्लिनिंग करूया। हॉलमध्ये खूप पसारा दिसेल कारण गावाला जाताना बॅगा भरलेल्या आहेत आणि इकडे तिकडे सगळं तसंच पडलेलं आहे। मी सकाळी कामावरून आली आहे, झोपले, आता सगळं आवरते। आता हॉल आपला डन आहे। चला आता बेडरूमचा आपण फटाफट क्लिनिंग करूया। आवरलं आहे आता हे सगळं, खूप पसारा होता। आता हा कोपरा तर आवरून घेतला, तिथे धुवायचे कपडे ठेवलेत आणि बॅग वगैरे वेदूची थोडीशीच खेळणी ठेवलेत, बाकीचे वरती टाकलेत। बरं म्हणजे इथे पॅक करून ठेवून दिलेत त्याची खेळणी। आता हा बाकीचा पसारा पण असाच पटापट आवरून घेते म्हणजे बेडरूम क्लीन होऊन जाईल। चला बेडरूम पण आता क्लीन झालेला आहे छानपैकी। हे पहा, मगाशी काय अवतार होता रूमचा तुम्ही बघितलं आणि आत्ता असं सुंदर दिसतोय। सगळं क्लिनिंग करून घेतलेलं आहे। मी पण तयार झालेली आहे कारण मला जायचं बाहेर। आता लेकीची मी पूजा करते तर मला सगळं सामान वगैरे घेऊन यायचं, तर मी मार्केटला चालले आता। तर चला चहा वगैरे घेते आणि मग निघते मार्केटला जायला। आता क्लिनिंगचं झालं आहे, फक्त किचनचा अवतार झाला आहे। फक्त किचन पूर्णपणे ही भांडी वगैरे सगळं घासून सगळं करायचं आहे। बेडरूम आणि हॉल पूर्णपणे डीप क्लीन झालेला आहे। आता फक्त राहिलं आहे किचन, ते तर मी बाहेरून जाऊन येते आणि त्याच्यानंतर मग किचन क्लीन करते कारण किचन भरपूरच खराब आहे। फक्त लादी वगैरे पुसून घेतलेली आहे, बाकी सगळं आवरायचं तसंच आहे, ते आल्यानंतर आवरते। बाहेरून जाऊन येऊन मी घेतली भांडी घासायला आणि भांडी पण आता घासून झालेली आहेत। हे पहा, पटापट मी भांडी घासून घेतली। अशा प्रकारे माझी गणपतीची साफसफाई झालेली आहे। किचन पण आवरलं आहे। तर तुम्ही या गणपतीला तुमची साफसफाई कशी केली हे नक्की सांगा। हा व्हिडिओ येईल त्या दिवशी गणपती असतील तर नक्कीच तुम्ही सांगा की तुम्ही साफसफाई कशी केलीत। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय।